तर मी मुंबईमध्ये आलेलो आहे आपल्या मरीन ड्राईव्हमध्ये. हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनं. तर तुम्ही सांगत असला दगडाचा इतिहास काय, तर या दगडाचा इतिहास असा आहे की जे पाणी जे येतं ते वरती नाही यावं म्हणून ते दगड अशी लावलेले आहे, त्याच्या खाली जाऊन ते तुरमावं म्हणून. तर माझ्या पाठीमागं बघू शकता वानखेडे स्टेडियम आहे. तर वानखेडे स्टेडियमचा हा रस्ता मला काय माहिती नाही, मी बाहेरूनच बघितलं वानखेडे स्टेडियम. तर एवढं सांगतो भावानं, तर खूप दिवसापासून इच्छा होती जावं म्हणून, तर तुम्हाला दाखवून देतो. तर त्या ठिकाणी समोर आपली सायकल लावलेली आहे आणि समोर आहे वानखेडे स्टेडियम. तर एवढं सांगतो भावानं, व्हिडिओ आवडला तर मी मरीन ड्राईव्हकडे जात असताना माझ्या पाठीमागं बघू शकता बाळासाहेब भवन. अचानकमध्ये मला सायकल चालवतं दिसलं तर दाखवून देतो तुम्हाला. तर समोर बघू शकता बाळासाहेब भवन, कारण की माझी सायकल या ठिकाणी लावलेली आहे आणि मी रोडने जात असतानाच मला बाळासाहेब भवन दिसलेलं आहे. तुम्ही पण बघून घ्या, कारण की मी मुंबईमध्ये सायकल वर फिरतोय. तर आज आपला यात्रेचा 9वा दिवस आहे. तर चला, हर हर महादेव, जय महाराष्ट्र, निघतो पुढं लगे. तर मी सध्या आता मरीन ड्राईव्हच्या थोडंसं म्हणजे 3 किलोमीटर पुढं आलेलो आहे. मी बघू शकता बिस्किट, पाणी बॉटल, बिस्किट खात बसलेलो आहे. त्या ठिकाणी आपली सायकल लावलेली, बिस्किट खात बसलो, बिस्किट खातो आणि आपल्याला जायचं आहे राजभवनकडे. लवकरात लवकर जाऊ, त्यांना सांगू एवढ्या लांबून आलेलो आहे सायकलवर सांगतो, आणि कोणत्या बाकी त्या पण सांगतो. तर समोर आहे भुसनेश्वर, हे पण बाकी आहे अजून. केदारनाथचं झालं आहे, त्र्यंबकेश्वर पण झालं आहे, काशी विश्वनाथ हे पण झालं आहे, इकडं औंढा नागनाथ हे पण झालं आहे. ज्योतिर्लिंग माझं फक्त राहिलेलं आहे तमिळनाडू, रामरामेश्वर, भुसनेश्वर आणि इकडं भीमाशंकर हे 3 हे पण झालं आहे. परळी वैजनाथ, ओमकारेश्वर मध्य प्रदेश हे पण झालं, महाकालेश्वर हे पण झालेलं आहे, आणि आंध्र प्रदेश मल्लिकार्जुन हे पण बाकी आहे, आणि सोमनाथ तिकडं तर काही गेलं नव्हतं. पण चला आता परत मंदिरात जातो. आता पूर्णपणे इकडं महादेव मंदिर पूर्णपणे. बाकीची माहिती करू. तर सध्या महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहे. कॅमेरा अलाउड नाही, तरी पण छोटासा व्हिडिओ काढून. आत्ताच मी महालक्ष्मी आरती चालू होती, आरती घेतली आणि दर्शन पण घेतलेलं आहे. आणि आता पब्लिक खूप काही आहे. आणि समोर त्या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे आपली. आणि आता मी पहिले लवकरात लवकर मुक्कामासाठी जागा बघतो. आता कुठं भेटते काय. टायमिंग किती झालेलं आहे, 8:09 झालेले आहे. लवकरात आता बघतो जागा येतो कोणाला तरी विचारून, आणि पूर्णपणे आता लवकर. आणि उद्या कुठं जायचं ते उद्याचा निर्णय आपण बघू. आता महालक्ष्मी दर्शन घेतलं आणि समोरच इकडं या रोडने सरळ गेलं तर आपलं लालबाग राजा आहे. तर बघू काय होतं काय नाही. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. कारण की गर्दी खूप असते आणि जे फेमस मंदिर आहे तेच आपण दाखवत असतो. तर चला, आता लवकरात लवकर सायकल घेतो आणि लवकरात लवकर निघतो, कारण की टाईम पण खूप झालेला आहे. आता 8:09 म्हणजे आता थांबायला जागा भेटते की नाही एखाद्याला विचारू, बघू. तर मी मंदिरात आलो, दर्शन घेतलं. तुम्ही कधी आले तर नक्की आपल्या मुंबईमध्ये इकडं बांद्रा साईडला जाताना सप्तकोटेश्वर महादेव मंदिर आहे, नक्की तुम्ही या दर्शन घ्या. मला पण खूप छान वाटलं मंदिर परिसर बघून. मी तर अर्धा 1 तास थांबलो. तुम्ही पण नक्की या कधी आले तर. आणि तसंही मी मंदिराचं लोकेशन टाकून देईल, नाही सापडलं तर. हर हर महादेव, जय महाराज. सध्या मी आहे आता आपले शाहरुख खान सर यांच्या बिल्डिंगजवळ. बघू शकता तो वरती जो रस्ता दिसतो त्या ठिकाणी ते उभा राहत असतं, आणि समोर पूर्णपणे पब्लिक आहे. बघू शकता असे रस्ता समोर माझी सायकल लावलेली, पूर्णपणे पब्लिक आलेली आहे त्यांना बघण्यासाठी. पण विषय असा आहे की ते आता सध्या येतं नाही ना, बाहेरगावी येते. त्यामुळं एवढं सांगतो भावानो. आणि